हॅलो. हां, स्क्रीन दिसते सर्वांना? ओके, चालेल. कालचा जो राहिलेला भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण पाश्चात्य अभ्यासकांनी काही साहित्याचे प्रयोजन या ठिकाणी सांगितले होते, त्या दृष्टिकोनातून माहिती आपण घेत होतो. यातील पलायनवाद या संदर्भात माहिती त्या ठिकाणी आपण पाहिली होती. याच्यानंतर दुसरं जे प्रयोजन आहे पाश्चात्य अभ्यासकाने त्या ठिकाणी सांगितलेलं, ते म्हणजे इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन. म्हणजे पलायनवादाची ही दुसरी बाजू म्हणजे त्या ठिकाणी इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन होय. म्हणजे पलायनवादाचे स्वरूप अभावरूप आहे, तर इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन याचे जे स्वरूप आहे ते भावरूप असले तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि मग केवळ दुःखाचा विसर पडावा आणि त्यापासून निष्ठून दूर जावे एवढे त्याचं एक स्वरूप नसून आपल्या इच्छा असतील, आकांक्षा असतील किंवा आशा अशा व्यवहारात अपूर्ण राहत असल्यास वाङ्मयात त्याची परिपूर्ती करून घ्यावी यासाठी माणूस काही वेळा साहित्याकडे वळतो. आणि मग मानवाच्या इच्छा वेगवेगळ्या असतात आणि काही शिष्ट म्हणजे सभ्य असतात तर काही अशिष्ट म्हणजे असभ्य त्या ठिकाणी असतात. मग या साऱ्या इच्छा दैनंदिन जीवनात पुरवून घेता येत नाहीत आणि मग त्यामुळे मानव व्यथित होतो. त्याची पूर्तता अशा प्रकारच्या साहित्यातून होते. मात्र अशा प्रकारच्या साहित्यात बऱ्याच वेळेला आदर्शवाद किंवा देहवाद दिसतो. उदाहरणार्थ ग्राम सुधारणा करणे ही गोष्ट प्रत्यक्षात फार कठीण असली तरी ग्राम सुधारणा हा विषय घेऊन ज्या कथा कादंबऱ्या लिहिल्या गेल्या त्यात मात्र त्या सुधारणा झटक्यात झालेल्या आपल्याला दिसून येतात. मग इतकेच नव्हे तर या ग्राम सुधारणेच्या भावनेतून एकत्र आलेल्या तरुण तरुणीची प्रेमकथा देखील त्यात साकारलेली असते. उदाहरणार्थ नासी फडके यांच्या कादंबऱ्या, त्यानंतर स्वदेश चित्रपट किंवा दूरदर्शनवरील मालिका हे फक्त साहित्यातूनच शक्य असते. प्रत्यक्ष जीवनामध्ये सुधारणेच्या कामाचा स्वीकार कोणी करायला त्या ठिकाणी तयार नसतो. म्हणजे सुधारणा किंवा क्रांती या गोष्टी प्रत्यक्ष जीवनात यश देण्यापेक्षा अपयशच अधिक देताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. मग त्याचप्रमाणे आदर्श आणि ध्येय या दोन्ही गोष्टी अगदी उदात्त दृष्टीने आपल्याला साहित्यातून पाहावयास मिळतात. म्हणजे दरिद्री नायकावर नायिका आसक्त होणे ही गोष्ट व्यवहारात फार दुर्मिळ असते, पण वाङ्मयात ती सहज शक्य असते. आपली सारी संपत्ती धर्मादायार्थ वाटणारा नायक किंवा प्रजेच्या हितासाठी राज्य सोडणारा राजपुत्र फक्त आपल्याला साहित्यात त्या ठिकाणी पाहावयास मिळतो. ही सारी इच्छा पूर्तीवादाची अपत्य आहेत. म्हणजे प्रेमविषयक पुष्कळशे काव्ये या स्वप्नरंजनामधूनच निर्माण झाले आहेत. म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला ड्रीमिंग म्हणजे दिवा स्वप्न असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. वास्तवास विरोधी असा आदर्शवाद किंवा ध्येयवाद या स्वप्नदर्शी स्वभावातून निर्माण होतो. मग कल्पनेने निर्माण झालेल्या साहित्यसृष्टीत रममाण होऊन जीवनापासून पलायनवाद स्वीकारणे किंवा इच्छापूर्ती करून घेणे हा सारा स्वप्नरंजनाचा भाग आहे. हे एक दिवा स्वप्नच आहे अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं. मग एकंदरीत काय तर पलायनवाद, इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन ही पाश्चात्याने सांगितली प्रयोजने आहेत. ही प्रयोजनं भरत या पौरात्य साहित्य विशारदाने सांगितलेल्या सांत्वन या प्रयोजनाशी जवळशी किंवा समांतर आहेत. लक्षात ठेवा, ही पलायनवाद असतील, इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन ही पाश्चात्याने सांगितली प्रयोजने कोणत्या प्रयोजनाची त्या ठिकाणी जवळचे आहेत अशा पद्धतीने प्रश्न आला तर आपल्याला सांत्वन या प्रयोजनाशी जवळशी किंवा समांतर असे आहेत. म्हणजे तसेच स्वप्नरंजन किंवा इच्छापूर्ती हे प्रयोजन वाचक व लेखकाच्या, लक्षात ठेवा, वाचक व लेखकाच्या संबोधाने अधिक खरी आहे. म्हणजे या दृष्टीने ते महत्वाचे आहे, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. त्यानंतर जिज्ञासा स्फूर्ती म्हणजे पलायनवाद किंवा स्वप्नरंजन या दोन्ही पेक्षा अधिक महत्वाचे व खरे असणारे प्रयोजन म्हणजे जिज्ञासापूर्ती होय. म्हणजे जिज्ञासा, कुतूहल ही माणसाची जन्मदात व प्रबळ प्रेरणा आहे. मग सारे वाङ्मयच या प्रवृत्तीतून निर्माण होते आणि वाचलेही जाते. प्रत्येक माणसाची किंवा एखाद्या लहान मुलाची धडपड ही जिज्ञासा स्फूर्तीसाठीच असते. प्रत्येक माणसाला नित्य नव्या गोष्टी ऐकाव्या, पाहाव्या असे वाटते. मनुष्य प्राण्याला आपल्याखेरीज इतर मनुष्याविषयी जबरदस्त जिज्ञासा असते. अनेक वेळा इतरांची गुपिते काय असतात हे समजून घेण्याची त्यास विशेष उत्सुकता असते.
आणि मग यासाठी कादंबरीतील वर्णनांची पाने उलटून तो कथानक वाचतो. याचे रहस्य जिज्ञासापूर्ती हेच आहे. नवीन नवीन कादंबऱ्यावर वाचनालयातील सभासदांची उडी पडते ती यामुळे, कारण त्याला काव्य, नाटक, कादंबरी या माध्यमातून त्याच्या जिज्ञासेची परिपूर्ती काही प्रमाणात का असेना नक्की होते. त्यामुळे वाचक जाणीवपूर्वक साहित्य कृतीचे वाचन करत असतो. अगदी चिकित्सक वाचक किंवा एखादा मर्मज्ञ हा नवीन कोणता प्रश्न चर्चेला आहे अशी विचारणा एखाद्या कलाकृती संदर्भात करीत असतो. याचे कारण त्या कलाकृतीपासून त्याला नवीन काहीतरी मिळत असते. त्याचा बोध नाही मिळाला तरी चालेल, पण काहीतरी नवीन मात्र कळले पाहिजे असा त्याचा आग्रह असतो. आणि मग जिज्ञासापूर्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे विज्ञान साहित्य होय. खरे तर विश्वाचे गूढ हे मोठे कुतूहल आहे. विजयचे निरंजन घाटेचे लक्षात ठेवा. सुपरमॅन, निरंजन घाटे यांच्या कादंबऱ्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलाय. सुपरमॅन असेल, भविष्यवेध असेल, त्यानंतर सुबेल जावडेकरांचे वामनाचे चौथे पाऊल किंवा बाळ फोंडकेंची त्या ठिकाणी व्हर्च्युअल रियालिटी, ह्या सगळ्या कादंबऱ्या त्या ठिकाणी वैज्ञानिक कादंबऱ्याच्या माध्यमातून लक्षात घेता येतात. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारत असताना वैज्ञानिक कादंबऱ्याही आजपर्यंत विचारले गेलेले आहेत. खालीलपैकी वैज्ञानिक कादंबरी कोणती आहे किंवा निरंजन घाटे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या कोणत्या आहेत, सुबेल जावडेची, त्यानंतर बाळ फोंडकेंची यांच्या दुसऱ्याही कादंबऱ्या त्या ठिकाणी पाहून घ्याव्यात. म्हणजे या कलाकृती जिज्ञासापूर्तीतूनच लिहिल्या गेल्या, मग कुतूहलपूर्तीपासून वाचकाकडून त्या वाचल्या गेल्या. म्हणजे ललित वाङ्मयाची सर्वात मोठी उपयुक्तता हीच आहे की लेखकही आपल्या साहित्य लेखनाचा हेतू वाचकांना नवीन काहीतरी ज्ञान प्राप्त करून द्यावे असाच असल्याचा दावा करतो. म्हणजे साहित्य लेखनाने लेखकाचीही काही एक जिज्ञासास्फूर्ती होत असते. मात्र यात लेखकाचा फायदा थोडा आणि वाचकाचा जास्त अशी परिस्थिती येथे असल्याचे निदर्शनास येते. आणि म्हणून वाचकाच्या दृष्टीने हे प्रयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचं आपल्याला सांगता येतं. म्हणजे जसं की आपण संस्कृत अभ्यासकांना किंवा भारतीय अभ्यासकांना त्या ठिकाणी सांगितलेली प्रयोजने आणि ती वाचकाच्या दृष्टीने की लेखकाच्या दृष्टीने मात्र हे पाहिलं. अगदी त्याच पद्धतीनं पाश्चात्य अभ्यासकांना सांगितलेली जी प्रयोजन आहे तेही आपल्याला वाचक लेखकाच्या किंवा वाचकाच्या दृष्टीने महत्त्वाचे सांगता येतं. आणि म्हणून इथं जे काही जिज्ञासापूर्ती हे जे काही प्रयोजन आहे ते वाचकाच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं सांगता येतं. एकंदरीत साहित्य विशारदांनी आल्हाद हे काव्याचे सर्वात महत्त्वाचे प्रयोजन सांगितले आहे. आणि मग तो आल्हाद वाचकाला जिज्ञासा स्फूर्तीमुळे जितका होत असेल तितका इतर कोणत्याही कारणाने होत नाही. यावरून जिज्ञासा स्फूर्ती या काव्य प्रयोजनाचे महत्त्व ध्यानात घेण्यासारखे आहे. त्यानंतर उद्बोधन, म्हणजे उद्बोधन हे आधुनिक साहित्य विशारद काव्य प्रयोजन मानले. विशेषतः गत्रे मांडकोळकर हे नाव लक्षात ठेवा. आणि उद्बोधन हे प्रयोजन, मग या प्रयोजनाविषयी अधिक विचार त्यांना मांडला आहे. उद्बोधन या शब्दात मानवी मनाची समृद्धी अभिप्रेत आहे. आणि मग किंबहुना जीवनाचा खरा जो अर्थ येथे अभिप्रेत आहे म्हणजे विश्वाचे आकलन करून घेण्याची प्रेरणा, म्हणजे त्या ठिकाणी जिज्ञासा आहे. ते जीवन बदलून त्याच्या जागी नवे विश्व उभारण्याची प्रेरणा म्हणजे नवनिर्मिती होय. आणि मग ह्या नवनिर्मितीच्या द्वारा वास्तवावर किंवा प्राप्त परिस्थितीवर प्रकाश टाकून त्यावर भाष्य करून जीवन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे ही थोर कलावंताची धडपड सातत्याने चाललेली असते. म्हणजे जीवनाच्या विविध अंगापंगाचे जे काही दर्शन आहे ते घडवून आणून कलावंत वाचकांचे अप्रत्यक्षपणे उद्बोधन करीत असतो. अर्थात हे उद्बोधन म्हणजे बोध नव्हे. वरवर जरी हा बोध वाटत असला तरी केवळ उपदेश स्वरूपाचा नसून तो उद्बोधनाच्या उन्नयनाच्या स्वरूपाचा असतो. त्यात एक प्रकारची उदात्तता असते. बोध हा केवळ उपयुक्ततेच्या दृष्टीने विचार करणारा असतो, तर उद्बोधनात आनंदाबरोबर उदात्त असे काहीतरी मिळते. आणि या उदात्तेत एक प्रकारचा आनंद असतो. म्हणजेच हरिभाऊंची पण लक्षात कोण घेतो आणि श्रीधर व्यंकटेश केतकरांची ब्राह्मण कन्या या दोन्ही कादंबऱ्या वाचल्यास आपल्याला जे काही मिळते वा कळते त्याला फरक म्हणजे बोध, त्यातली फरक म्हणजे त्या ठिकाणी बोध व उद्बोधन यातील फरक होय. म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या ब्राह्मण कन्येत एक समाजशास्त्रीय मातृसत्ताक पद्धतीचे विविध स्तरावरच्या व्यक्तीचे जीवन व त्यांचे ज्ञान आपणास मिळते. बघा, त्यातील महत्त्वाचा आशय या ठिकाणी सांगून टाकला आहे. म्हणजे लक्षात ठेवत असताना तुम्हाला ब्राह्मण या कन्येमधला आशय या ठिकाणी लक्षात घ्यावं. केतकरांची जी काही श्रीधर व्यंकटेश केतकर यांची जी काही ब्राह्मण कन्या या कादंबरीतील मूळ आशय तो अशा पद्धतीचं सांगता येतो की समाजशास्त्रीय मातृसत्ताक पद्धतीचे
विविध स्तरातल्या व्यक्तीचे जीवन व त्यांचे ज्ञान आपणास त्या ठिकाणी मिळते. त्याची उपयुक्तता नाकारता येत नाही, पण ते उद्बोधन नसून ते बोध प्रकार स्वरूपाचे असते. उलट हरिभाऊ आपट्यांच्या पण लक्षात कोण घेतो मधील यमूचे आत्मचरित्र ही असे काही चित्र आहे की त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती बघा, त्यातील विषय कशा पद्धतीने हाताळला आहे हे लक्षात येतं. त्यानंतर केशवपन, त्यानंतर स्त्री शिक्षण वगैरे गोष्टी कादंबरीत असल्या तरी कादंबरीत मूळ यमूची कथाच आपल्याला चक्रावून टाकते, मनाला विरंगुळा देते. आपले श्रम त्या ठिकाणी आपण विसरतो. त्या वाचनाने काहीतरी वेगळे आपणाला जाणवते. आपणही शेवटपर्यंत कादंबरी वाचनात त्या ठिकाणी आनंद मानित राहतो. म्हणजेच माडखोलकरांनी उद्बोधन या प्रयोगाची चर्चा वरील दृष्टिकोनातून केली आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर आत्माविष्कार हे जे काही प्रयोजन आहे, या प्रयोजनाच्या माध्यमातून पाहत असताना वाङ्मय वाचनाने वाचकाला जसे काहीतरी जाणून घ्यावायचे असते त्याचप्रमाणे आपल्याला जे जीवन कळले ते इतरांनाही पटवून द्यावे किंवा त्याचा आस्वाद सर्वांना मिळावा या हेतूने कवी वा लेखक साहित्य लेखनास प्रवृत्त होतात. याला आत्मविष्कार असे म्हणतात. आत्मविष्कार म्हणजे स्वतःच्या भावनांचा, अनुभवांचा अथवा विचारांचा आविष्कार होय. म्हणजे इंग्रजीतील सेल्फ एक्सप्रेशनचा अर्थ जो अर्थ आपण लावू तोच आत्मविष्कार या शब्दाचा अर्थ लावता येतात. आणि मग आपल्या मनात ज्या भावना किंवा जे विचार उचंबळून येतात ते लेखक वा कवी सांगत असतो. हा आत्मविष्कार करताना तो आपल्याला किंवा आता आत्मविष्कार करायचा आहे या जाणीवाने लेखन करीत नसतो, तर आत्मविष्कारात प्रामुख्याने स्वतःला महत्व असते. कवी अगर कलावंत निर्मितीच्या वेळी धुंदीत असतात. आपल्या अंतःकरणाला प्रतीत झालेल्या सत्याचा, त्यानंतर अनुभवाचा कल्पनारम्य असा तो आविष्कार असतो. स्वतःची कोणत्याही प्रकारची भावना वा अनुभव कवी आविष्कृत करत असतो. त्यामुळे आत्मनिष्ठ लेखन हा आत्मविष्काराचा भाग म्हणता येईल. मग संत कवींनी अभंगाच्या द्वारे आपल्या भक्तिभावनेचा आविष्कार केला, म्हणजेच आत्मलेखनात्मक काव्य लिहिले, त्यालाच आत्मविष्कार असे म्हणता येईल. मग संत कवींनी जसा अभंग ओवीचा आधार घेतला त्याचप्रमाणे अर्वाचीन कवींनी आपल्या प्रणय गीतांनी आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रेम भावनेला आणि त्या संबंधीच्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्यांना वाट करून दिली. भावगीते विशेषतः आत्मलेखनात्मक भावगीते म्हणजे आत्मविष्काराचा एक प्रत्यक्ष व सर्वमान्य असा मार्ग आहे. मग आत्मविष्काराचा प्रमुख भाव म्हणजे भावनेची अभिव्यक्ती होय. आणि मग भावना व विचार प्रकटीकरणाबरोबरच काव्यामध्ये जीवनविषयक तत्वज्ञान देखील प्रकट होत असताना दिसते. म्हणजे नामाग म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवे हा नामदेवाचा मनापासूनचा उत्कट उद्गार आहे हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. लक्षात ठेवा की अशा पद्धतीचे अभंग तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातात. हा अभंग कोणाचा किंवा ओवी कोणाच्या अशा पद्धतीचा प्रश्न आला तर त्या ठिकाणी लक्षात ठेवावे. या उद्गारात नामदेवांनी स्वतःला ज्ञानदेवी या ग्रंथाचे जे महत्व वाटले ते त्यांनी उच्चारले आहे. मग यातून इतरांनी ज्ञानदेवीतील एकतरी ओवी रोज वाचावी असा उपदेश नामदेवांना करावायचा नाही, तर त्या ओवीतील अनुभवावी या शब्दातून नामदेवांनी ज्ञानदेवीचा घेतलेला अनुभव त्या ठिकाणी महत्वाचा आहे. म्हणजे नामदेवांचा अनुभव बोध नव्हे किंवा उपदेशही नाही, ज्ञानदेवांची नामदेवादी संतांची आत्मपर रचना हा त्यांचा आत्मविष्कारच आहे. म्हणजेच आधुनिक काव्याच्या बाबतीत पाहिल्यास केशवसुतांची तुतारी लक्षात ठेवा. कोणत्या कवितेच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात. केशवसुतांची त्या ठिकाणी तुतारी, भारत आंबेंची सहज तुझी हालचाल, कुसुमाग्रजांची आगगाडी आणि जमीन, माधव जुले यांची संगमस्तुक डोह याच्यावर प्रश्न आलेले आहेत, विचारले गेलेले आहेत. म्हणजे आगगाडीवर विचारला आहे, जुले यांच्या संगमस्तुक डोहवर विचारला. त्यानंतर नाधो महाराजांची या शेताने लळा लाविला असा की यासारख्या कवितापैकी काहीतून वैचारिकता जाणवत असली तरी तो त्या कवीच्या आत्मविष्कारच आहे. त्यानंतर कुसुमाग्रजांची गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला होता. ही कविता कवीच्या व रसिकाच्या कवितेने वातावरण भारून गेले होते आणि मग या कवितेला मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले होते. मग या कवितेचे सार्वजनिक ठिकाणी अगदी तुरुंगातही वाचन होत होते. मग रसिकांचा आत्मविष्कार यातून साध्य होत होता. आपल्या मनातल्या भावना जेव्हा उचंबळून येतात तेव्हा त्यांचा उत्कटपणे केलेला आविष्कार म्हणजे त्या ठिकाणी आत्मविष्कार होय. मग त्यासाठी प्रत्येक काव्य हे भावगीत स्वरूपाचेच असावे लागते असे नाही, ते आपोआप भावकाव्य होते. अशा वेळी
कवी वा लेखनातून नकळत जीवनाचा अर्थ म्हणजेच इंटरप्रिटेशन ऑफ लाईफ लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला असतो, किंवा लेखकाकडून कदाचित जीवन भाषे क्रिटिसिझम ऑफ लाईफ अशा पद्धतीने केले जाते. पण हे सारे जाणीवपूर्वक नसते, त्याला लिहावेसे वाटते, इतकंच नव्हे तर लिहिल्या वाचून राहत नाही असे वाटते. तेव्हा अशा वेळी लेखक वा कवी आत्मविष्कार करून जातो. म्हणून लेखक वा कवीच्या दृष्टीने हे जे काही प्रयोजन आहे हे प्रयोजन अधिक महत्त्वाचं, म्हणजे दोघांच्याही दृष्टीने अधिक महत्त्वाचं प्रयोजन म्हणून आपल्याला ह्या प्रयोजनाचा विचार या ठिकाणी करता येतो, म्हणजे आत्मविष्कार होय. नंतर पहा की धर्म, साहित्य आणि धर्म यांच्यामध्ये एक प्रकारचा घनिष्ठ संबंध आढळून येतो. जवळजवळ सर्व प्राचीन संस्कृतीमध्ये काव्य व नाट्य यांचा धार्मिक जीवनाशी ऐतिहासिक घनिष्ठ संबंध असलेला आढळून येतो. मग भारतीय परंपरेत प्राचीन साहित्याचा आशय आणि आकृतीबंध दोन्ही धर्मांची त्या ठिकाणी देणगी आहे असे अभ्यासक मानताना आपल्याला दिसून येतात. भारतीय साहित्याचे गाडे अभ्यासक लक्षात ठेवा, एडवर्ड सी डिमॉक ज्युनियर यांच्यामध्ये भारतीय परंपरेत अगदी आधुनिक काळापर्यंत धार्मिक प्रमाणभूत वाङ्मय आणि लौकिक साहित्य असा एक भेद करणं सोपं नाही. याचं कारण म्हणजे धार्मिक मते व मूल्ये समाजावर लादली जात होती असे नसून धर्म हा एकूण सर्व जीवन व्यवहाराशी आणि साहित्याशी इतका एकजीव झाला आहे की त्याला बाजूला काढणे शक्य होत नाही. आणि मग यामुळे धर्म हे साहित्याचे प्रयोजन आधुनिक काळात मानले गेले आहे. मग धर्म म्हणजे तो समाजाची धारणा करतो तो, या अर्थाने येथे धर्म हे साहित्याचे प्रयोजन अभिप्रेत आहे. म्हणजे प्राचीन मराठी साहित्याकडे दृष्टी टाकल्यास आपल्याला असे आढळते की महिमभटाचे लीळाचरित्र लक्षात ठेवा, त्यानंतर रुद्रपुरलीला किंवा स्मृतिसर चरित्रग्रंथ असो, किंवा महानुभवपंथीय साती ग्रंथ असो, किंवा मुकुंदराजांचा विवेकसिंधू असो, किंवा ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका वा अमृतानुभव, असे या सर्वांमध्ये धर्म लोकाभिमुख करण्याची प्रेरणा ही साहित्य निर्मितीच कारण ठरली आहे. केवळ प्रेरणाच नव्हे तर मराठीत ब्रह्मविद्येचा शिकाळू करण्याची ज्ञानदेवांची प्रतिज्ञा होती. म्हणजे धर्म हे प्रयोजन केवळ मनोरंजन किंवा करमणूक नसून अज्ञानाच्या आणि कर्मकांडाच्या खाईत खितपत पडलेल्या अज्ञ अडाणी जनमानसाला जगण्यासाठी काहीतरी एक नवा विचार सांगणे आणि त्या दृष्टीने वागण्यास प्रवृत्त करणे असे होते. म्हणजे समाजाला धर्मप्रवण करणे हे त्यांचे प्रयोजन होते. म्हणजे जे ब्रिटिश आमदानीत त्या ठिकाणी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाची धारणा टिकवणे, सामाजिक स्वास्थ्य वाढीस लावणे हा विचार नजरेसमोर ठेवून काही साहित्य कृती जन्माला आलेल्या आढळतात. म्हणजे पुरोगामी विचार समाज मनावर बिंबविणे, जीवन जगण्याचे चांगले आदर्श समाजासमोर उभे करणे, म्हणजे त्या ठिकाणी धर्म वाढीस लावणे हा उद्देश समोर ठेवून कलावंतांनी कलाकृती निर्माण केल्या आहेत. वाचकही आपल्याला नवा पुरोगामी विचार ऐकायला मिळावा, त्याद्वारे आपल्याला काही चांगल्या वृत्ती निर्माण व्हाव्यात म्हणून अशा साहित्याचे वाचन करीत असतो. त्यामुळे लेखक आणि वाचक या दोघांच्याही दृष्टीने धर्म हे जे काही प्रयोजन आहे हे प्रयोजन या ठिकाणी महत्त्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर मोक्ष, धर्म आणि मोक्ष हे जसे इतर जीवनाचे उद्देश असावेच पाहिजेत तसे ते काव्याचे वा साहित्याचे असावेच पाहिजे असे काही जणांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणजे जुन्या मताप्रमाणे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ काव्याच्या प्रयोजनात घातल्याचा उल्लेख हा पौरात्य साहित्यज्ञांच्या काव्यचर्चेत पाहावयास मिळतो. म्हणजे काव्याकडे पाहण्याची त्यांची एक दृष्टी अधिक उदार आणि व्यापक या दृष्टीने ठीक आहे. मग काव्याचा खरा आनंद उत्कट व उदात्त स्वरूपाचा असतो. ही गोष्ट मान्य केल्यास त्याचा आस्वाद घेत असताना मिळणारा आनंद हा मोक्षाच्या स्थितीत जसा मिळतो तसा ब्रह्मानंद किंवा आत्मानंद सारखा तो साध्य ठरतो. त्याचेच ब्रह्मानंद सहोदर म्हणून वर्णन पौरात्याने केलेले आहे. यासाठी लेखक लिहितो व वाचक वाचतो, म्हणजे आनंद प्राप्ती हे प्रधान उद्दिष्ट यामागे आहे. मग आधुनिक काळातही काव्याचे लौकिक प्रयोजन काही असोत, पण त्याचे अंतिम प्रयोजन हे जे आहे ते म्हणजे आत्मज्ञान आणि मोक्ष प्राप्ती हेच होय असे अनेक विचारवंत आग्रहाने सांगतात. त्याची कलेची अगर काव्याची व्याख्या ही याच प्रयोजनाला अनुसरून केलेली पाहावयास मिळते. म्हणजे महात्मा गांधीजींनी राजकारण अध्यात्ममय करण्यासाठी मांडलेला विचार व केलेले कृतिशील कार्य हे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचे आहे. तसेच कलेच्या बाबतीतही त्यांनी केलेली व्याख्या ध्यानात घेण्यासारखी आहे. ते म्हणतात की ऑल टू आर्ट दस इज एक्सप्रेशन ऑफ सॉइल. म्हणजे असे कलेच्या बाबतीत त्यांची मत आहे, म्हणजे ॲब्सॉल्यूट
अ सेन्सियस एक्झिस्टन्स म्हणजे हेगलने कलेच्या सौंदर्याचे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं बोमगार्टन नावाचा तत्वचिंतक सौंदर्याची व्याख्या या ठिकाणी अप्रिसिएशन ऑफ द ॲब्सोल्यूट थ्रू द स्नेक या महात्मा गांधी किंवा हेगल असतील, लक्षात ठेवा, ही नावं लक्षात ठेवा. जरी व्याख्या त्या ठिकाणी लक्षात नाही राहिल्या तरी महात्मा गांधी असतील, हेगल असतील किंवा बोमगार्टन असतील, या तत्वचिंतकाच्या व्याख्यांचा विचार केला असं आढळतं की विश्वाच्या मुळाशी एक चैतन्य शक्ती त्या ठिकाणी असते आणि मग या चैतन्य तत्वाला त्यांनी विशेष असं महत्त्व दिले आहे. मग हे चैतन्य तत्व निर्गुण निराकार आहे, त्याचा सगुण साकार आविष्कार म्हणजे त्या ठिकाणी कलाकृती होय. मग काव्याची अगर कलाकृतीची ही कल्पना मान्य केल्यास काव्याचे प्रयोजन मानवाची आध्यात्मिक उन्नती अथवा मोक्षप्राप्ती हेच मानले जावे असे त्यांचे एक मत आहे. मग अरविंद बाबूंनी लक्षात ठेवा, अरविंद बाबूंनी काव्याचे जे काही काव्याचे हे प्रयोजन विस्ताराने वर्णिले आहे. मग त्यांच्यामध्ये उपनिषदातील काव्य हे आदर्श काव्य आहे. मग इंद्रिय गम्य म्हणजे वस्तू सौंदर्याचा आस्वाद घेऊन श्रेष्ठ कवींची प्रतिभा तेथे स्थिर राहत नाही किंवा रममाण होत नाही, तर अंतर्मुख होऊन आत्म्याचे सौंदर्य प्रकट करणे हे तिचे अंतिम ध्येय होय. यालाच ते मोक्षप्राप्ती म्हणतात. लक्षात ठेवा, अरविंद बाबू सुद्धा. त्यानंतर या मोक्षप्राप्ती संदर्भात येथे ज्ञानेश्वरांच्या परतत्व स्पर्श, लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरांना परतत्व स्पर्श या कल्पनेचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी करणं महत्त्वाचं वाटतं. श्रेष्ठ काव्याचे लक्षण सांगताना ते म्हणतात वाचे बर्वे कवित्व. श्रेष्ठ काव्याचं प्रयोजन सांगताना बघा, लक्षण सांगताना वाचे बर्वे कवित्व, कर्वे बर्वे रसिकत्व, रसिकत्व परतत्व, परशु जैसा. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की विश्वाच्या मुळाशी असलेल्या सतचित आनंदरूप अशा परतत्वाचा वाचकाला प्रत्यय घडून आणणे हेच श्रेष्ठ काव्याचे प्रयोजन होय. केवळ वाक चातुर्याने वाचकाला मुग्ध करून सोडणे हे त्याचे कार्य नव्हे, तर परतत्वाची अनुभूती म्हणजे त्या ठिकाणी मोक्षप्राप्ती मिळवून देणे हे काव्याचे प्रयोजन आहे असेच यावरून म्हणता येईल. मग विश्वातील या चैतन्य तत्वाची ओळख पटल्यावर होणारा आनंद हा कोणत्या प्रकारचा असतो हे सांगणे सामान्य माणसाच्या शक्तीच्या पलीकडचे आहे. तेव्हा साहित्य वाचनाने मिळणाऱ्या मोक्षप्राप्तीच्या आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी वाचकही तितकाच विदग्ध असावा लागतो. अर्थात रसिक वाचकही या अपूर्व आनंदाचा आस्वाद घेण्यासाठीच काव्याकडे वळतो. काव्य वाचनाच्या वेळी त्याची मनस्थिती समाधात बनलेली असते, म्हणजेच कवीच्या भूमिकेवर तो गेलेला असतो. मग या भूमिकेवरून व्यावहारिक जीवनामध्ये परत येताना त्याचे व्यक्तिमत्व संपन्न झालेले आढळून येते. मग यावेळी कवीचा दिव्य अलौकिक अनुभव हा रसिकाच्या अंतकरणात संक्रांत झालेला असतो, म्हणजे त्याच्या भावना त्या ठिकाणी उदात्त बनलेल्या असतात. त्याला अनिर्वचनीय असा आनंद झालेला असतो. मग या घटनेला उद्देशूनच मोक्षप्राप्ती असे म्हणता येईल. असे म्हणजेच या ठिकाणी लेखक व वाचक या ठिकाणी पाहता येतं की लेखक व वाचक दोघांच्याही दृष्टीने हे जे काही प्रयोजन आहे हे प्रयोजन मोक्ष हे प्रयोजन खरं असलं तर आपल्याला सांगता येतं. म्हणजे लक्षात ठेवत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखक कोणतं प्रयोजन लेखक किंवा वाचकाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना त्यावर प्रश्न आलेले आहेत, ते आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर नीती. अनादी कालापासून मानवी जीवनामध्ये नीतीचे महत्त्व विशेष आहे. म्हणूनच पशु आणि मानव यांच्यामध्ये निश्चित भेद त्या ठिकाणी मानला जातो. जी माणसे नीतिमान असतात त्यांना समाजामध्ये किंमत, मान आणि प्रतिष्ठा लाभते आणि जी अनीतिमान असतात त्याची गणना पशु समान केली जाते. नीतिमान माणसामुळे सामाजिक स्वास्थ्य वाढीस लागते. रामायण, महाभारत इत्यादी सारख्या महाकाव्यापासून ते आजतागायत कित्येक साहित्य कृतीतून नीतिमूल्याचे दर्शन घडते. याचे कारण म्हणजे समाज मनावर नीतिमूल्याचे संस्कार व्हावेत. व्यक्ती समाज यांच्यात सहिष्णुता, मानवता, बंधुता वाढीस लागावी हाच उद्देश नजरेसमोर ठेवून कलावंत कलाकृतीची निर्मिती करीत असतो. म्हणजे त्यामुळे आधुनिक काळातही नीती हे काव्याचे महत्त्वाचे प्रयोजन या ठिकाणी मानले गेले आहे. साहित्याचा विषयच मुळात ही समग्र मानवी जीवन आहे. मानवी जीवनाचे विविधांगी दर्शन या साहित्यातून घडते. शिवाय कोणतीही साहित्य कृती ही त्या परिस्थितीचे काळाचे अपत्य त्यानंतर असते. कालमानानुसार समाज जीवनामध्ये ज्याप्रमाणे बदल घडत जात असतो त्याचे प्रतिबिंब हे साहित्यात उमटत असते.
आणि मग किंबहुना त्याला समांतर अशी साहित्य निर्मिती होत असते आणि मग समाज देखील साहित्याच्या प्रभावापासून दूर राहू शकत नाही. समाजाला आपल्या आवश्यकतांच्या पूर्तीसाठी साहित्यावर अवलंबून राहावे लागते. म्हणजे प्रत्येक युगाची आवश्यकता ही तत्कालीन साहित्याद्वारा पूर्ण होत आलेली आहे. म्हणजेच यादव राजवटीत धर्मसत्ता बोकाळली होती. अशा वेळी संस्कार, अशा वेळी 18 पगड जातीतील लोकांना विवेकशील मार्ग दाखवण्याचे काम त्यांच्या मनावर नीतिमत्तेचे संस्कार करण्याचे कार्य या ठिकाणी नामदेव किंवा ज्ञानेश्वर यांच्या साहित्याने केले. म्हणजे मोगलांच्या अत्याचारामुळे हिंदू जनता पीडित झाली होती, परंतु तुलसीदासांच्या साहित्यामुळे सदमार्गाचे अवलोकन केले. म्हणजे पेशवेकालीन दिशाहीन झालेल्या समाजाला त्याच्या अस्मितेची जाणीव करून देऊन जीवन जगण्याची नवी दृष्टी, नीतिमूल्याची शिकवण तत्कालीन शाहिरी वाङ्मयाने करून दिली. तसेच मार्क्सच्या साहित्याने प्रेरणा मिळून रशियामध्ये क्रांती झाली. त्यानंतर अशा प्रकारे श्रेष्ठ साहित्य समाजात ही नीतिमूल्याची जपणूक करून समाजाच्या स्वरूपात परिवर्तन करीत असते अशी दृष्टी ठेवूनच कित्येक कलावंतांनी आपल्या कलाकृतीची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. मग वि. स. खांडेकरांचे संपूर्ण साहित्य हे जीवनवादी आहे, लक्षात ठेवा. आणि मग तेच रसिकांना नीतिमत्तेचे धडे देते, जीवन विषयक दृष्टिकोन सखोल करते. त्यानंतर समाज मनाला नीतिमत्तेचे धडे देण्याच्या उद्देशाने साने गुरुजींनी केलेली साहित्य निर्मिती ही त्या ठिकाणी महत्त्वाची ठरते. म्हणजे साने गुरुजी आपले पूर्वसुरी म्हणून विनोबा भावे यांचा उल्लेख त्या ठिकाणी करतात. मग विनोबाजींच्या साहित्यातून नीतिमत्तेची होत असलेली शिकवण ही त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. मग साने गुरुजींच्या साहित्यात त्या ठिकाणी ज्ञान, भक्ती, कर्म आणि नीती या चारही मार्गात एकात्मता बघणारी त्यांची दृष्टी आहे. त्यामुळेच भारतीय संस्कृतीचे उपासक म्हणून त्यांचा उल्लेख, अतिशय महत्त्वाचं विधान या ठिकाणी बघा, भारतीय संस्कृतीचे उपासक म्हणून त्यांचा उल्लेख करताना साहित्याद्वारा समाजाला दिलेली नीतिमत्तेची शिकवण ही ध्यानात घेण्यासारखी आहे, हे आपल्या लक्षात येतं. आणि मग अर्थात या सर्वांचा प्रभाव हा समाज मनावर होत असतो, म्हणजे वाचकावर होत असतो. आणि जीवन जगण्यात त्या ठिकाणी चांगला विचार मिळावा म्हणून वाचकही त्याच्या साहित्याचं वाचन करीत असतो. म्हणजे लेखक आणि वाचक या दोघांच्याही दृष्टीने नीती हे प्रयोजन आपल्याला महत्त्वाचं असलेलं सांगता येतं, हे लक्षात ठेवा. नीती हे प्रयोजन दोघांच्याही दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहता येतं ते म्हणजे जीवनानुभूती. ललित साहित्याचे परिशीलन करीत असताना आपण सातत्याने काहीतरी जाणवत असते, कोणता तरी जीवनानुभव आपणासमोर साकार होत असतो आणि मग त्यामुळे आपण परिशीलन करताना त्यामध्ये रंगून जातो. आपणास कसली तरी ओढ लागलेली असते, त्या ओढीत आंतरिक समाधान होत असते. ललित साहित्याचे परिशीलन करीत असताना हे जे काही जाणवत असते त्यालाच आपण जीवनानुभूती असे नाव देतो. म्हणजे कोणताही लेखक आपल्या कलाकृतीची निर्मिती करीत असताना त्याचा जीवनानुभव त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. कलाकृतीचा अस्सलपणा हा त्याच्या परिणामकारक जीवनानुभूतीवरच अवलंबून असतो. लेखकाला अशा जीवनानुभूतीची मांडणी करीत असताना एक प्रकारचे समाधान त्या ठिकाणी लाभते, त्याला आनंद होत असतो. म्हणून जीवनानुभूती हे साहित्याचे महत्त्वाचे प्रयोजन मानले आहे. मग या असे प्रयोजन आहे असे वाल कुलकर्णी हे नाव आपण जीवनानुभूती या प्रयोजनाच्या माध्यमातून लक्षात ठेवा, यांनी सांगून त्याचे विश्लेषणही त्या ठिकाणी केलेलं आहे. मग ललित साहित्यातून अशा जीवनानुभूतीचे चित्रण येत असले तरी ललित कृतीची सृष्टी ही प्रत्यक्षाची प्रतिकृती नसून एका व्यक्तिमनाने कल्पनाशक्तीच्या साह्याने निर्मिलेली ती स्वतंत्र अनुभव सृष्टी असते. तिचे परिशीलन करीत असताना आपणास जो भावानुभव येतो तो या कल्पित सृष्टीची संलग्न असलेला भावानुभव असतो. म्हणजे त्या कल्पित सृष्टीने निर्मित झालेला, त्या सृष्टीमधून आकारास आलेला, अभिव्यक्त झालेला तो अनुभव असतो. म्हणजेच बालकवींच्या फुलराणी मधील भावानुभव ही फुलराणीची जी बालकवींच्या प्रतिभेने निर्मिलेली एक कल्पसृष्टी आहे, त्या कल्पसृष्टीमधून प्रकट होणारा भावानुभव, मग तो लौकिक भावानुभव नव्हे व त्याचा तसा विचारही करता येणार नाही.
मग तो त्या सृष्टीशी संबंध आहे, त्या सृष्टीशी एकरूप झालेला आहे आणि मग सृष्टीमधून उमललेला आहे. म्हणजे कवीचे अनुभव विश्व हे त्या कवितेची जी कल्पसृष्टी आहे त्या सृष्टीमधूनच साकार झालेले ते रूप आहे. म्हणजे वाम जोशी यांच्या इंदू काळे व सरला बळे ह्या लक्षात ठेवा. वाम जोशींच्या सर्वच कादंबऱ्या त्या ठिकाणी एकदा पाहून घ्याव्यात. मधील अनुभव विश्व हे आपणास परिचित आहे, अनोळखी नाही, परंतु असे असले तरी वाम जोशी यांच्या कल्पनाशक्तीने निर्मिलेल्या एका कल्पसृष्टीतून उमललेले अनुभव विश्व आहे. पण त्याचे वास्तव त्या सृष्टीने नियंत्रित झालेले, सीमित झालेले वास्तव आहे. मग ते जसेच्या तसे आपण जीवनाचे वास्तव नाही, त्याचे हे विवक्षित रूप आपण कधीही दृष्टीआड करू शकत नाही. याची जाणीव होत असताना जरी आपणास जीवनानुभूती आल्यासारखी वाटत असली तरी ती जीवनाची प्रत्यक्ष अनुभूती नव्हे, ती एका प्रतिभा निर्मित अलौकिक सृष्टीच्या द्वारा घडलेली जीवनानुभूती आहे. मग या अलौकिक सृष्टीच्या दर्शनातूनच जीवनाच्या काही शाश्वत सत्यावरती प्रकाश टाकीत असते. म्हणजे हरिभाऊ आपट्यांच्या पण लक्षात कोण घेतो मधील अनुभव विश्व हे वाचकाच्या अत्यंत परिचयाचे असले तरी त्यातून साकार झालेले वास्तव हे यमू हे पात्र त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तिचे आईवडील शंकर मामाजी इत्यादीचे म्हणजे काही विशिष्ट व्यक्तिमत्व लाभलेल्या व्यक्तींचे हरिभाऊंच्या प्रतिभेने निर्मिलेले ते आणि अभिनव अनुभव विश्व आहे. आणि मग त्याचे अनन्यसाधारण वास्तव आहे. अलीकडच्या साहित्यात वास्तववादाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. जे जीवन जगले भोगले त्याचे प्रत्यंतर हे साहित्यात चित्रित होतात. आणि मग उदाहरण पाहत असताना आपल्याला या ठिकाणी पाहता येतं ते म्हणजे आनंद यादव यांच्या झोंबी, नांगरणी, घरबिंती, त्यानंतर काचवेल सारख्या कलाकृती किंवा नारायण सुर्वेंची कविता किंवा नामदेव ढसाळांची कविता, त्यानंतर भाऊपाध्यांची वासुनाका ही कादंबरी, ही सारी जीवनानुभूतीचीच उदाहरणे आणि विशेषतः वास्तववादी दृष्टिकोनातून पाहत असताना आपल्याला या साहित्य कलाकृतीकडे पाहावं लागतं. आणि मग अलीकडच्या काळात निर्माण झालेले मराठीतील वाङ्मयीन प्रभाव, उदाहरणार्थ ग्रामीण साहित्य असेल, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य यातील जीवन हे वेगवेगळे आहे. आणि मग कलावंतांनी घेतलेला तो प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि मग प्रत्येक खऱ्या ललित कृतीतून जाणवणारे वास्तव हे अशा प्रकारे एक अलौकिक आणि अनन्यसाधारण अनुभव सृष्टीचे वास्तव असते. याचाच अर्थ असा की जीवनानुभूती हे साहित्याचे प्रयोजन लेखक प्रधान आहे. लक्षात ठेवा, जीवनानुभूती हे लेखक प्रधान. वाचकही आपल्याला असे काही नवे आणि वेगळे अनुभव वाचाव्यास मिळते म्हणून तोही कलाकृतीचा आस्वाद घेत असतो, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. थोडक्यात पाहत असताना जगातील सर्वच गोष्टीच्या मुळाशी काहीतरी अतिंद्रिय किंवा ईश्वरी, जे आपण जे काही वरील प्रयोजन पाहिले या प्रयोजनाच्या माध्यमातून त्याच्यानंतर दुसऱ्या घटकाकडे प्रतिभेच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती पाहत असताना की आपण पाहिलं की जगातील सर्वच गोष्टीच्या मुळाशी काहीतरी अतिंद्रिय किंवा ईश्वरी शक्ती असते. आणि मग हीच भावना काव्याच्याही मुळाशी आहे. म्हणजे काव्य निर्मितीच्या पाठीमागे कवीची एक प्रतिभा ही मुख्य शक्ती असते आणि तिला मदत करणाऱ्या इतर शक्ती असतात. आणि मग याबद्दल वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळी आपली मतं त्या ठिकाणी मांडलेली लक्षात घेता येतात. यामध्ये दंडी असेल, मम्मट असेल, हेमचंद्र, रुद्रट, अभिनव गुप्त या संस्कृत साहित्य अभ्यासकांनी प्रतिभा, उत्पत्ती, अभ्यास, त्यानंतर बहुश्रुतता, स्मृती दृढता, निपुणता, अध्ययन, स्वास्थ्य आणि भक्ती ही काव्य कारणे सांगितली आहेत. यापैकी प्रतिभा, व्युत्पत्ती आणि अभ्यास लक्षात ठेवा ही जनक कारणे मानली जातात. जनक खालीलपैकी कोणती जनक कारणे मानले जातात अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर प्रतिभा, व्युत्पत्ती आणि अभ्यास ही 3 जनक कारणे मानली जातात, काव्य कारणे किंवा जनक कारणे म्हणून. मग व इतर गौण स्वरूपाची मानली जातात. मग दंडी यांनी प्रतिभा, बघा कोणी काय म्हणलं, दंडीनं प्रतिभा, त्यानंतर मम्मट यांनी शक्ती, निपुणता आणि अभ्यास लक्षात ठेवा. त्यानंतर हेमचंद्र यांनी प्रतिभा व अभ्यास लक्षात ठेवा. आता अभ्यास हे जे काही प्रयोजन आहे हे काव्य कारण आहे, तर यामध्ये मम्मट आणि हेमचंद्र यांनी मांडलेला आहे. अगदी त्याच पद्धतीने इथं ज्यावेळेस आपण विचार करतो चंद्रशेखर यांचा प्रतिभा, अभ्यास, स्मृतीदृढता, बहुश्रुतता म्हणजे कौशल्य, स्वास्थ्य
व भक्ती यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारत असताना खालीलपैकी अभ्यास हे काव्यकारण कोणत्या अभ्यासकांना मांडलं आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. एक म्हणजे मम्मट, दुसरं म्हणजे हेमचंद्र आणि तिसरं म्हणजे चंद्रशेखर. त्याच्यानंतर प्रतिभा हे काव्यकारण कोणत्या अभ्यासकाने मांडले आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे दंडी, त्याच्यानंतर हेमचंद्र आणि त्याच्यानंतर चंद्रशेखर यांची नावं आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. म्हणजे यावरून प्रतिभा हे श्रेष्ठ व आवश्यक अशी काव्यशक्ती आहे, काव्यकारण आहे आणि इतर प्रतिभेला परस्पर पूरक शक्ती आहे असा एक निष्कर्ष या ठिकाणी काढता येतो. आणि मग प्रतिभेच्या संदर्भातील वेगवेगळ्या व्याख्यांचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. त्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. म्हणजे काव्य निर्मितीची उत्पादक अथवा जनक कारणे पाहत असताना प्रतिभा, व्युत्पत्ती, अभ्यास, भावनात्मकता, बहुश्रुतता या प्रमुख उत्पादक अथवा जनक कारणांचा विचार आपल्याला या ठिकाणी करता येईल. म्हणजे प्रतिभा याविषयी माहिती घेत असताना काव्य निर्मितीच्या कारणामध्ये प्रतिभा शक्ती हीच मुख्य शक्ती आहे. प्रश्न विचारत असताना कधी कधी अशा पद्धती काव्य निर्मितीच्या कारणामध्ये खालील शक्ती कोणची मुख्य आहे अशा पद्धतीचा प्रश्न आला तर प्रतिभा ही शक्ती मुख्य आहे लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यासोबत तुम्हाला व्युत्पत्ती, अभ्यास, भावनात्मकता, बहुश्रुतता याचा विचार करावाच लागतो, परंतु मुख्य शक्ती म्हणून आपल्याला प्रतिभेचा विचार या ठिकाणी करावा लागतो. मग कविता हा वाङ्मय प्रकार ललित साहित्यात त्या ठिकाणी येतो आणि मग ललित साहित्याचा संबंध हा बुद्धीपेक्षा भावनेशीच अधिक असतो. आणि मग भावनात्मक अनुभूतीचा आविष्कार हे ललित साहित्याचे प्रमुख कार्य आहे. ते ज्या शक्तीने घडते ती शक्ती म्हणजे या ठिकाणी प्रतिभा होय. आणि मग या शक्तीचे वर्णन करताना रुद्रट या ठिकाणी म्हणतो की मनाची समाधी लागली असता म्हणजे बहुधा ते एकाग्र, एकतान किंवा तल्लीन झाले असता वर्णनीय विषयासंबंधी अनेक प्रकाराने होणारे मनाचे विस्फुरण ज्या शक्तीने होते व ज्या उचित शब्द हे सहज आपोआप सुचतात अशी शक्ती म्हणजे त्या ठिकाणी प्रतिभा होय असं त्या ठिकाणी लक्षात घेतलं जातं. रुद्रट अशा पद्धती त्याच्यामध्ये प्रतिभा ही शक्ती दोन पद्धतीची असते. रुद्रट पहा प्रतिभेची दोन या ठिकाणी पद्धती सांगतो. म्हणजे लक्षात घेत असताना पहिली पद्धत म्हणजे प्रतिभा शक्ती ही सहज असते, ती कवी बरोबर उत्पन्न होते. तर दुसरी जी काही आहे ती म्हणजे शास्त्राच्या अभ्यासाने त्या ठिकाणी प्राप्त होणारी असते. म्हणजे एका दंतकथेत कालिदासाला कवित्व शक्ती ही देवतेकडून प्राप्त झाल्याचे समजते. याचा अर्थ तो लहानपणापासूनच काव्य करीत नव्हता एवढाच घेता येईल हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. म्हणजे बघा मम्मट याच्या मते प्रतिभा शक्ती म्हणजे कवित्व बीजरूपी विशिष्ट संस्कार होय. त्या व्याख्या लक्षात ठेवा. प्रतिभेच्या संदर्भात प्रश्न विचारत असताना तुम्हाला व्याख्या आणि त्याचे कर्ते जे आहेत त्यांच्या जोड्या लावा म्हणून कधी प्रश्न विचारला तर तुम्हाला या व्याख्या कमीत कमी 2 ते 3 त्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण अभ्यास करावा. पहा की ही शक्ती नसेल म्हणजे प्रतिभा म्हणजे कवित्व बीजरूपी विशिष्ट संस्कार आणि मग ही शक्ती नसेल तर काव्य निर्मिती होणार नाही. कोणत्याही मानसिक शक्तीचे स्वरूप असे अवर्णनीय असते. या वर्णनाने प्रतिभा ही कवित्वाच्या मुळाशी असणारी आवश्यक शक्ती आहे असा बोध होतो. परंतु एवढ्याने मात्र विशेष बोध होत नाही. तर अभिनव गुप्त यांनी अपूर्व वस्तू निर्माण करणारी प्रज्ञा म्हणजे त्या ठिकाणी प्रतिभा होय. लक्षात ठेवत असताना एक लक्षात घ्या, मम्मट वरील पद्धतीने विचार करतो तो म्हणजे प्रतिभा शक्ती कवित्व बीजरूपी विशिष्ट संस्कार. मग इथं एवढा शब्द लक्षात ठेवा, प्रतिभा कवित्व बीजरूपी विशिष्ट संस्कार, कवित्व बीज मम्मटानं म्हटलंय. आणि इथं अपूर्व वस्तू निर्माण क्षम असं एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. अपूर्व हे लक्षात ठेवा म्हणजे इथं सोपं जाईल. मग इथं नाही कोणता संदर्भ झाला कवित्व बीज एवढा शब्द मम्मटाच्या बाबतीत लक्षात ठेवा. व्याख्या तिथे लक्षात राहून जाते. मग करणारी प्रतिभा म्हणजे त्या ठिकाणी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा होय असं म्हटलं आहे. मग वस्तू निर्मितीमध्ये काव्याचे कथानक, व्यक्तिदर्शन, स्वरूप कल्पना व त्या कल्पनेची मांडणी या गोष्टीचा त्या ठिकाणी समावेश होतो. मग या सर्वांच्या मधून कविता सुंदर होईल यात शंका नाही. परंतु हे अपूर्व कसे सुचते याविषयीचा बोध यामध्ये होत नाही हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर पहा की दंडी
यांनी प्रतिभाशक्ती ही पूर्वजन्मीच्या वासना गुणावर अवलंबून असणारे ज्ञान होय. दंडीनं पूर्वजन्मी अशा पद्धतीचा शब्द लक्षात ठेवा आणि मग लक्षात राहील तुम्हाला व्याख्या. मग असे म्हटले आहे म्हणजे येथे ज्ञानाचा अर्थ मानसिक शक्ती असा घेतल्यावर त्या विधानाचा अर्थ समजतो. मग यावरून हा गुण जन्मता माणसाला प्राप्त होतो, प्रयत्नानं नाही. कवी हे जातीचे असावेच पाहिजेत, ते बनवता येत नाहीत. या अर्थाचा इंग्रजी पोएट्स आर बॉर्न नॉट मेड. म्हणजे ते जातीचे असायला पाहिजे, ते बनविता येत नाहीत. वचनाला हा विचार जुळणार, या वचनाचा विचार जुळणार आहे, तरीही एखाद्याला प्रयत्नाने ती शक्ती थोडीफार का होईना मिळवता येईल असेही त्यांना वाटते. तर हेमचंद्र यांच्या मते लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना हेमचंद्र यांच्या व्याख्येवर याच्या अगोदर विचारलाय. प्रतिभा म्हणजे नवनवीन उन्मेष धारण करणारी. उन्मेष हा शब्द, नवनवीन उन्मेष अशा पद्धतीने हेमचंद्र. इथं पूर्वजन्मीच्या लक्षात ठेवा दंडी, म्हणजे प्रत्येकामध्ये 1 ते 2 शब्द लक्षात ठेवा, व्याख्या त्या ठिकाणी पाठ होऊन जाईल किंवा लक्षात राहते. आणि मग उन्मेष म्हणजे एखाद्या प्रसंगाचे वर्णन करताना त्याला उपयुक्त अशा पदार्थाची शब्दार्थाची योजना करताना त्यात नवीनता आणू शकणारी शक्ती होय. मग पंडित जगन्नाथ यांच्या मते काव्य रचनेश अनुकूल असे शब्दार्थ योजनाची उपस्थिती म्हणजे त्या ठिकाणी प्रतिभा होय. मग इथं काव्य रचने पंडित जगन्नाथ पंडित काव्य अनुकूल असे शब्दार्थ, एवढा शब्द लक्षात घ्या, अनुकूल असे शब्दार्थ पंडित जगन्नाथ. यात भाषेवरील प्रभुत्व, कल्पना प्रभुत्व हे दोन गुण मिळून प्रतिभा तयार होते, असा एक त्रोटक विचार आपल्याला लक्षात घेता येतो. आणि मग प्रतिभेची अंगे कोणती आहेत, म्हणजे प्रतिभा म्हणजे काय, हे वरील काही संस्कृत अभ्यासकांच्या व्याख्येवरून आपल्याला लक्षात येतं. मग प्रतिभेची अंगे नेमकी कोणती आहेत याचा विचार आपल्याला करावा लागतो. तर प्रतिभेच्या सहाय्याने काव्य निर्माण करीत असताना म्हणजे 1 ग्रहण, स्मरण, निवड, मूळ कल्पना, स्फूर्ती आणि उत्प्रेक्षा या 6 अंगाचा विचार प्रामुख्याने करावा लागतो. एकूण इथे प्रश्न विचारत असताना प्रतिभेची अंगे खालीलपैकी कोणती आहेत किंवा किती आहेत असा प्रश्न आला तर त्या ठिकाणी 6 आहे. आणि यांचा जो क्रम आहे तो म्हणजे अशाच पद्धतीने लक्षात, ग्रहण, स्मरण, निवड, मूळ कल्पना, स्फूर्ती आणि शेवटी उत्प्रेक्षा या 6 अंगाचा विचार. नंतर कारण या अंगाच्या साह्यानेच काव्यात सौंदर्य निर्माण केले जाते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे ग्रहण या ठिकाणी लक्षात घ्या, ग्रहण म्हणजे काय हे पाहत असताना आपल्याला प्रतिभेचे अंतरंग उलगडून दाखवणे कठीण आहे, तरीही प्रतिभावंताच्या संवेदनशील मनावर बाह्य जगाचे जे ठसवतात तो आपल्या ग्रहण शक्तीने जतन करून ठेवतो. निसर्गात भरपूर सौंदर्य आहे, ते सौंदर्य जो व्यक्ती पाहिल तसे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटतील. जसे बी तसे फळ हा निसर्ग नियम आहे, आणि मग त्याबद्दल मनात शंका धरून चालणार नाही. मग ऋतुमानाप्रमाणे दिवस बदलतो, त्याचप्रमाणे जसे ग्रहण केलेले असेल त्या स्वरूपाची त्या ठिकाणी निर्मिती होते. सर्वसामान्य माणूसही अनेक प्रसंग त्या ठिकाणी पाहतो, परंतु तोच प्रसंग व्यक्त करताना तो त्रोटक पद्धतीने व्यक्त करतो. आणि मग कवी मात्र त्याची प्रतिभा चलाक असल्यामुळे लहान सहान गोष्टीचे ग्रहण थोड्या वेळेत करतो. ग्रहण हे प्रतिभेचे आवश्यक अंग आहे हे लक्षात येतं. त्यानंतर स्मरण, प्रतिभेची पुढची पायरी म्हणजे स्मरण. हे जी काही पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या जशा तशा लक्षात ठेवा. कधी प्रश्न विचारत असताना प्रतिभेचे अंग विचारत असताना क्रमानुसार खालीलपैकी प्रतिभेचे अंक कोणते आहेत त्याचा मग क्रम लक्षात ठेवा. एक ग्रहण, दुसरं स्मरण. मग आपण जे काही ग्रहण केलेले आहे त्याचे स्मरण करून गरज असेल तेव्हा पुन्हा जसेच्या तसे मांडणे. कवी हा मुळातच संवेदनशील असतो, त्यामुळे त्याचे काव्य हे त्याच्या अनुभवावर स्मरणावर अवलंबून असते. आणि म्हणजे ग्रहणशक्ती ही कार्यक्षम असायला पाहिजे. ज्याची ग्रहणशक्ती चांगली असते त्याची स्मरणशक्ती चांगली असते. मग माणसाच्या म्हातारपणी ग्रहण व स्मरण या दोन्ही शक्ती व्यवस्थित कार्य करीत नाहीत. मग एखादा विषय मुळात सुंदर असला तरी त्याची प्रतिकृतीही सुंदर ठरेल. मग त्यांना अपूर्व वस्तू निर्मिती करता येत नाही. मग त्यांनी कोणतीही सुंदर विषयाचे चित्रण करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी त्यात सौंदर्य येणार नाही. मग त्यामुळे स्मरण हे सुद्धा प्रतिभाशक्तीचे एक महत्त्वाचं अंग आपल्याला लक्षात घेताना येतं. त्यानंतर निवड, म्हणजे पूर्वी अनुभवलेल्या सर्वच गोष्टी आपल्या कल्पनेस अनुरूप असतील असे नव्हे, तर
त्यातील ज्या गोष्टी आपल्याला आपल्या कल्पनेस अनुरूप आहेत अशा गोष्टी जुन्या अनुभवातून वेगळ्या काढणे म्हणजे त्या ठिकाणी निवड होय. मग नवीन कलाकृती निर्माण करताना जो माल मसाला वापरायचा तो अर्थात जुन्या अनुभवामधला असतो. म्हणजे कवीने काही कल्पना आपल्या मनाशी बांधलेल्या असतात. त्या कल्पनांना साजेसे लिखाण हवे तसे कसे होईल हेही कवीला आतूनच कळते असे म्हणणे योग्य होईल. म्हणजेच कवी चांगल्या शब्दाची भावनाची निवड करून चांगले काव्य त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. त्यानंतर मूळ कल्पना म्हणजे निवड झाली त्याच्यानंतर मूळ कल्पना. दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टींना सामोरे जातो. त्यातील प्रत्येक गोष्ट आपणाला सुसंगत असेलच असे नाही. कवीही आपल्यापैकीच एक असतो. तोही अनेक प्रसंग त्या ठिकाणी पाहतो. त्यातील नेमकी निवड करणे महत्त्वाचे असते आणि म्हणून मूळ कल्पना नाविन्यपूर्ण असणे महत्त्वाचे असते. ही कल्पना वा प्रसंग प्रतिभावंताला सुचणे ही बाब त्या ठिकाणी प्रयत्नसाध्य असती गोष्ट नाही आणि म्हणूनच त्याला अलौकिक बनण्याची प्रथा पडली आहे. कल्पनेच्या साह्याने एखादा प्रसंग व्यक्तिरेखा नवा विचार आतून सुचावा लागतो. मनातूनच स्फूर्ती मिळावी लागते. स्फूर्तीचे काही क्षण हे प्रयत्नांच्या अनेक दिवसापेक्षा या दृष्टीने महत्त्वाचे असतात. कल्पना कशा सुचतात हे सांगणं त्या ठिकाणी अवघड आहे. त्यानंतर स्फूर्ती प्रतिभावान कवीलाही कोणत्याही क्षणी काव्यनिर्मिती करता येत नाही. त्यासाठी मनात आलेल्या भावभावनांचा स्फूर्त उद्रेक व्हावा लागतो आणि मग म्हणूनच प्रतिभेच्या कार्यामधील मनाच्या अवस्थेला स्फूर्ती असं म्हटलं जातं. मग या दृष्टीने वर्ड्सवर्थ यांनी काव्याची व्याख्या या ठिकाणी हे लक्षात ठेवा. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग अशी केली आहे. म्हणजे प्रतिभावंताला स्फूर्ती निर्माण झाल्याच्या नंतर तात्काळ सहज अशी रचना होऊन जाते. त्यावेळी शब्द आपोआप सुचून योग्य जागी योग्य प्रकारे अगदी जवळजवळ प्रयत्न अभावित चपकल बसतात व उत्तम काव्य रचना होते. म्हणजे प्रतिभा ही मानसिक शक्ती बऱ्याच प्रमाणात स्फूर्तीपेक्षा टिकाऊ आहे. स्फूर्ती ही एक मनाची विशिष्ट अवस्था आहे. अर्थात ही अवस्था जास्त वेळ टिकून राहत नाही कारण ती लहरी असते. आकाशात क्षणभर वीज चमकावी त्याचप्रमाणे कवीच्या स्फूर्तीचा आवेग असतो. प्रतिभेपेक्षा स्फूर्तीचे महत्त्व कमी असले तरी काव्य रचनेत तिला महत्त्व प्राप्त होते. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरे हे तुकारामांचे उद्गार याच अवस्थेचे सूचक आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. शेवटचं यामधलं अंग आहे ते म्हणजेच उत्प्रेक्षण किंवा उत्प्रेक्षा. म्हणजे प्रत्यक्ष एखादी गोष्ट घडलेली नसून कवी ती घडलेली आहे असे दाखवतो. त्याला उत्प्रेक्षा म्हणजे फॅन्सी असं म्हणतात. मग उत्प्रेक्षा हे प्रतिभेचे एक विशिष्ट अंग आहे. यातून एक चमत्कृतीची मजा अनुभवण्यास मिळते. पण वाचकांना नवीन सृष्टीत नेण्याचे खरे सामर्थ्य हे कल्पनेतच असते आणि म्हणूनच उत्प्रेक्षा म्हणजे कल्पनाचा स्वैर व्यवहार असे त्या ठिकाणी म्हटले जाते. अपूर्व कल्पना ही संभवनीयतेच्या कक्षेत असावी लागते. ती घडू शकेल असा विश्वास लेखकास व वाचकास वाटावा लागतो. मग नवीन गोष्टीची कल्पना करायची म्हणजे त्या ठिकाणी माहीत असलेल्या गोष्टींचे मिश्रण करावे लागते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं. मग प्रतिभेची वैशिष्ट्य या ठिकाणी लक्षात घेत असताना काव्यनिर्मितीत प्रतिभाशक्ती अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाची मानावी लागते आणि मग प्रतिभेचे अंतरंग उलगडून दाखवणे अवघड असले तरी काही वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगता येतात. म्हणजे प्रतिभा व्यापार, प्रतिभेचे अलौकिक, त्यानंतर अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रतिभा व प्रतिभा ही वेड्याची बहीण या 4 वैशिष्ट्यांचा विचार या ठिकाणी. प्रतिभा व्यापार म्हणजे प्रतिभा ही शक्तीविषयी संस्कृत अभ्यास बरेच विवेचन त्या ठिकाणी केले आहे आणि मग पूर्व संस्काराने प्राप्त होणारी शक्ती, लोकव्यवहाराच्या अवलोकनातून येणारी निपुणता, अभ्यास ही 3 कारणे या ठिकाणी मम्मटाने सांगितलेली आहेत. कोणी कोणती कारणे सांगितले ते लक्षात ठेवा. प्रश्न त्याच्यावर बरेच वेळेस विचारले गेलेले आहेत. यातील काही शक्तीला त्यांनी महत्त्वाचे प्रमुख स्थान दिलेले आहे. म्हणजे शक्ती म्हणजे त्या ठिकाणी अलौकिक असा प्रतिभा व्यापार होय. म्हणजे कवीच्या काव्यशक्तीचे पोषण हे मनाच्या विविध सामर्थ्याने त्या ठिकाणी होत असते. तरीही प्रतिभेशिवाय काव्य निर्मिती अशक्य आहे हे लक्षात घेता येतं. म्हणजे प्रतिभाशक्ती प्राप्त होणे हे पूर्वजन्मीच्या संस्काराचा भाग आहे. ती जन्मजात प्राप्त होते. या शक्तीमुळे मनोवृत्ती तल्लीन होते व शब्द आपोआप सुचतात. परंतु ते कसे सुचते हे आपण व्यवस्थित सांगू शकत नाही. त्यामुळे कवी हा परमेश्वराप्रमाणे एका मानसिक सृष्टीचा त्या ठिकाणी निर्माता आहे. म्हणजे
कवीच्या ठिकाणी एक दिव्य शक्ती असते आणि या अलौकिक शक्तीचे स्वरूप शास्त्रीय परिभाषेत स्पष्ट करणे शक्य नसल्याने तिला ईश्वरी देणगी असं मानले जाते. हाच प्रतिभा व्यापार होय. मग प्रतिभेचा अलौकिक काय? मग हे पाहत असताना हे सर्वमान्य आहे की या शक्तीचे स्वरूप हे शास्त्रीय भाषेत स्पष्ट करणे अवघड आहे आणि म्हणून त्याला एक ईश्वरी देणगी म्हटले आहे. बहुतेक जणांच्या ठिकाणी ती शक्ती नसते, यामुळे तिला अलौकिक म्हटले आहे. मग ज्याप्रमाणे वीज ही शक्ती काय आहे हे सांगता येत नाही, अगदी तसेच प्रतिभेचे आहे म्हणून या शक्तीविषयी काही चमत्कारिक कल्पना प्रचलित झालेल्या दिसतात. या संदर्भात लक्षात ठेवा, केशवसूत म्हणतात की ती अद्भुत शक्ती आहे. लक्षात ठेवा, केशवसूत न कळे केव्हा कैशी होते कवीच्या मनाप्रती स्फूर्ती असे उद्गार जे आहेत ते रेटिळ काढतात. लक्षात ठेवा, कारण याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नंतर बोलविता धनी वेगळाचे असे संत तुकाराम त्या ठिकाणी म्हणतात. मग आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू देवाचे लाडके, अशा पद्धतीची रचना या ठिकाणी केशवसूत करताना आपल्याला दिसून येतात. आणि मग प्रतिभेच्या अलौकिकवाची साक्ष देतात. तसेच जे लोक कवी होऊ पाहतात त्यापैकी 80% लोक होरपळून मरतात, हेही केशवसूतांचे विधान लक्षात घ्या. या शक्तीविषयी अलौकिक प्रदान निर्माण करणारेच आहे. काय म्हणतात की जे लोक कवी होऊ पाहतात त्यापैकी 80% लोक हे होरपळून मरतात. आणि मग जोपर्यंत कोणत्याही गोष्टीचे मूळ किंवा कार्यपद्धती समजत नाही तेव्हा त्या गोष्टीकडे ईश्वर कर्तृत्व बहाल करण्याची माणसाची प्रवृत्ती असते. ही शक्ती अल्पसंख्य अशा लोकांमध्येच उत्कटपणे वास करते आणि मग सर्व लोकात ती सारख्या प्रमाणात असत नाही. आणि मग प्रतिभाशक्ती कवीच्या मध्ये इतरांपेक्षा अधिक प्रमाणात असते. एवढ्या अर्थाने ती अलौकिक आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. याच्यानंतर काही प्रतिभा ही वेड्याची बहीण आहे असं लोब्रोसो त्या ठिकाणी म्हणताना आपल्याला सांगतो. लक्षात ठेवा, इटालियन कवी लोब्रोसो. त्यानंतर इथं आपण पाहिलं की प्रतिभा ही अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रज्ञा. अपूर्व वस्तू हा शब्द लक्षात ठेवत असताना मी वरच सांगितल्या पद्धतीने अभिनव गुप्त हे नाव लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न आला तर सोडवता येईल. त्यानंतर अगदी त्याचीच विश्लेषण या ठिकाणी आपल्याला केलेलं सांगता येतं. याच्या पुढचा जो भाग आहे आपण परीक्षा झाल्यानंतरही पाहत. एक लक्षात घ्या, या ठिकाणी जर काही 1-2 मुद्दे त्या ठिकाणी राहिलेले आहेत या घटकातले. समजा की इथं तुम्हाला ज्याच्यावर प्रश्न येईल तो मुद्दा या ठिकाणी घेतलेलाच आहे, त्याची काही काळजी नाही. मग रसाच्या बाबतीत घेत असताना रस म्हणजे काय हे पाहायची गरज नाही आपल्याला, परंतु त्या ठिकाणी ह्या गोष्टी पाहत चला. रस आणि स्थायीभाव. श्रंगार याचा स्थायीभाव रती आहे. वीर याचा स्थायीभाव उत्साह आहे. करुण याचा स्थायीभाव शोक आहे. हास्य याचा स्थायीभाव हास आहे. रौद्र याचा स्थायीभाव क्रोध आहे. भयानक याचा स्थायीभाव भय, त्याच्यानंतर अद्भुत आणि विस्मय, बिभत्स आणि जुगुप्सा. म्हणजे व्यभिचारी भाव डॉक्टर केना वाटवे यांनी आपल्या रसविमर्श लक्षात ठेवा या ग्रंथात भरतांनी सांगितलेला या 33 भावाचे वर्गीकरण केले आहे. त्याच्यामध्ये एक शारीरिक अवस्था, प्राथमिक भावना, साधित भावना, संमिश्र भावना, भावनांची तीव्रता आणि ज्ञानात्मक मनोअवस्था अशा पद्धतीने ते केलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर बघा की तोच भाग इथं पण स्पष्टीकरणावजा या ठिकाणी सांगितलेला आहे. मग इथं सांगत असताना जे काय आहे हे भरताचं रससूत्र जे आहे त्याच्यावर लक्षात ठेवा. विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रस निष्पत्ती होते. हे रससूत्र भरतानं सांगितलेलं आहे, ते आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजेच आणि त्याच्यावरच अरिस्टॉटलच्या शोकांतिके संदर्भातचा कॅथार्सिस हा जो काही सिद्धांत आहे हा सिद्धार्थ आहे लक्षात ठेवा. म्हणजे पाश्चात्य टीकाकारांचा गुरु त्या ठिकाणी मानलेला अरिस्टॉटलच्या शोकांतिक संदर्भात असलेला कॅथार्सिस हा सिद्धांत आहे अतिशय विस्तृत. म्हणजे स्थायीभाव इथं लक्षात आपण वरच घेतले 8 स्थायीभाव, 8 त्या ठिकाणी रस लक्षात घेण्यासारखं. त्यानंतर विभाव किती प्रकारचे आहेत तर एक म्हणजे आलंबन विभाव आणि दुसरं म्हणजे उद्दीपन विभाव, असे 2 भेद त्या ठिकाणी सांगितले जातात. याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी जी काही आलंबन विभाव इथं आपण सांगता येते. अनुभव बघा, आता तुम्हाला अशा पद्धतीचे काय आहे याच्यावर
प्रश्न विचारायला असल्यानंतर तुमच्या ते लक्षात देऊन कशा पद्धतीने प्रश्न विचारले. राहिलेला जो भाग आहे आपण परीक्षा झाल्यानंतरही त्या ठिकाणी पाहू. चालेल. आज तुम्हाला ते पीडीएफ पाठवलेले आहेत महागल्ल्या, ते एकदा वाचा. जवळपास 102 पेजेसची ती पीडीएफ आहे. हो, उद्या एक्झाम. तुम्हाला शुभेच्छा सर्वांना. हा, काय नाही, बिंदास्त सोडवा, काही काळजी करू नका. सगळ्यांचे रिझल्ट येऊन जातील. एवढ्यावर सुद्धा रिझल्ट यायला पाहिजेत, काहीच अडचण नाही. तुमच्या माहितीचं सांगतो, पॉझिटिव्ह द्या, कारण तुम्ही सेट परीक्षा दिलेली. सेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून नेट परीक्षा त्या ठिकाणी एवढी हार्ड नसते. नेट परीक्षा ही सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात, परंतु पहिला जो पेपर आहे तो तुम्हाला हिंदीमध्ये सोडवावा लागतो, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, सर्व प्रश्नांना त्या ठिकाणी कसे सोडवता येतील हे पहा, कारण तुमची काही निगेटिव्ह सिस्टीम नाही. त्याच्यामुळं वेळेचं भान ठेवून त्या ठिकाणी सर्व प्रश्न सोडवा. पहिल्या प्रश्नपत्रिकेत त्या ठिकाणी तुम्हाला 50 प्रश्न असतील 100 गुणासाठी, आणि दुसरा पेपर हा तुमचा 100 प्रश्न असतील 200 गुणासाठी. कमीत कमी तुम्हाला, तुमच्या माहितीचं सांगतो, रिझल्ट येण्यासाठी 140 पर्यंत गुण जरी आले तरी सांगते, परंतु तुम्हाला 300 पैकी 150 गुण मिळाले की तुम्ही त्या ठिकाणी रिझल्ट पास म्हणून आलात, काहीच अडचण नाही. म्हणजे तुम्ही GRF सुद्धा त्याच्यामध्ये क्वालिफाईड होऊ शकता 150 गुण मिळाले तर. हा, बिलकुल काळजी करू नका. सगळे पॉझिटिव्ह राहा, प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवा, आणि आल्याच्या नंतर संध्याकाळी आपण चर्चा करू त्याच्यावर, प्रश्न कसे होते, काय होते. ओके ओके ओके. आता झोप घ्या सगळेजण, उगाच जागत बसू नका. ओके ओके. गुड नाईट सर्वांना. गुड नाईट.